सगळ्यांक वेलकम म्हणटा आणि आयचे प्रेस आमी खास करून दवरला इंट्रोडक्शन. आफ्टर नियरली 25 वर्सां उपरांत ह्या कम्युनिटीच्या मॅनेजिंग बॉडीचेर न्यू फेसीस येयल्यात. 25 इयर्स 25 वर्सां तेच आलटून पलटून आसताले. एक फावटी हो ग्रूप तेंचो, एक फावटी दुसरो बी ग्रूप, हे करून करून आयज फर्स्ट टाइम आमी हांगा तुमच्या फुड्यान बसल्यात जे न्यू फेसीस आसात टोटली. तितूर हांव आसा प्रेसिडेंट प्रताप मार्दोळकर फॉर 22-24 आनी म्हाज्या लेफ्टाक बसला जयेश फट्टे, एटॉर्नी ऑफ कोमुनिदाद, आनी उजवे सायडीक बसला श्रीनिवास एम नाईक, ट्रेजरर. सो इलेक्शन्स तशी बरी अटीतटीची जाली, पण खास करून आमच्या शेअर होल्डरांक हे फावट न्यू फेसीस जाय आसले. आनी आमच्या शेअर होल्डर जे आसात गांवचे लोक, गांवचे शेअर होल्डर म्हणटा हांव, त्या गांवच्या शेअर होल्डरांच्या मेहनतीन आनी तेंच्या खातीर आयज आमी हांगा तुमच्या फुडें बसलेले आसात, जेंच्यांनी आमकां इलेक्ट करून हाडल्यात. आनी तेंचे कांय प्रश्न आसात, तेंचें विजन आसा जे आमकां फुडें व्हरपाक जाय. आतां एज अ न्यू कमिटी आमकां मार्च फर्स्ट वीक चार्ज मेळटलो. तो मेळ्ळ्या उपरांत फर्स्ट आमचे कडेन आमच्या शेअर होल्डरांचो, सपोर्टरांचो प्रश्न आसा तो आमी एक जनरल बॉडी कॉल करपाक जाय, जी जनरल बॉडी गेल्या 2 वर्सांक पेंडींग आसा. जेन्ना जनरल बॉडी रिक्विजिशन केल्ली, आपयल्ली, कॉल केल्ली शेअर होल्डरांनी, तितून असे काही जटील प्रश्न असले जे आमी कमिटी कडल्यान विचारपाक सोदताले, क्लॅरिफाय करपाक सोदताले. सगळे जाण 49 लोकांनी सायन केल्ली शेअर होल्डरांनी, पण अजून पर्यंत ती घेतली ना, कारण ते प्रश्न ते उत्तरां दिवंक शकचे नासले. तेजे उपरांत 2-3 असे अटेम्प्ट जाले कोमुलदादीन जागो विकपाचे, ते आमी हाडून पाडले. हे जे आसात मेंबर माझ्या बरोबर तुमकां दिसता आमच्या बरोबर, ते आमी प्रत्येक बुधवार आणि एवरी फर्स्ट संडे ऑफ द मंथ आमी वयताले आणि थंय आमची हजेरी लायताले. आनी आमी राखूंक अक्षरशः आमी जमीन राखपा खातीर गेले 3 वर्सां कोमुलदाद ऑफिसान मिटिंगेच्या दिसा वचून बसताले, कारण ती रेझोल्युशन अशी घेताले की जमीन दुसऱ्याच्या नांवार दिवपाक लागून ती रेझोल्युशन्स घेताले. तरी तेंच्यांनी एक 1-2 रेझोल्युशनां घेतली. मागीर आमी बोवाळ केलो शेअर होल्डरांनी आनी ती जमीन परत आमचे कोमुलदादीन हाडली बी. एक अशेंच प्रकरण आसा की दामोदर नाईक, सतीश नार्वेकर ह्या डिओन, ह्या 2 जाणांनी एक डील केलें आणि अराउंड 700 स्क्वेअर मीटर जमीन रस्त्याक लागून दिली कोणाक तरी, आणि तेचे कडल्यान 22 लाख रुपया घेतल्यात. 22 लाख. आणि ह्या 22 लाखांचो कंप्लेन त्या मनशान दिल्लो आसा. ह्या 22 लाख तेणी घेतला आणि हो कंप्लेन तेणी 16 नोव्हेंबर 2021 तेणी कंप्लेन दिल्लो आसा की 22 लाख कशा पद्धतीन घेतला. आणि त्याच्या म्हणण्याप्रमाणे, या कंप्लेना प्रमाणे, इवन एडमिनिस्ट्रेटर ऑफ कोमुनिदाद एका दिवपाक लागून आनीक पैसे जाय म्हणून डिमांड दवरलेलो आसा दामोदर नायकान. जे दिल्या काय ना ते मागीर म्हाका खबर ना आणि आमकां कळपाक काय वाट नासली. 3 मे 2021 ह्या दिसा जेन्ना म्हाजे नजरेक हें प्रकरण येयल्लें, म्हाजे आयकपाक येयल्लें, तेन्ना हांवें फर्स्ट कंप्लेन केल्लो 3 मे. तेन्ना पण कोणीन तेचेर दखल दिली ना. हांगा एडमिनिस्ट्रेशन ऑफिस जे आसा ते गव्हर्मेंटाचो फुकट पांढरो हत्ती म्हणटा आमी, व्हायट एलिफंट, तसो तो व्हायट एलिफंट हा, कांयच कामाचो ना आणि कांय काम करिना. आणि आयज हें प्रकरण आयकपाक येता की एडमिनिस्ट्रेटराकूय कमिशन दिवपाक जाय म्हणून हे लोक सांगतात. आता खरें कितपत आसा हे एडमिनिस्ट्रेटरान किंवा कन्सर्न ऑथॉरिटी गव्हर्मेंट आसा तेंच्यांनी फायंड आउट करपाचो टायम येयल्लो आसा. आणि त्या अनुषंगान हांवें आतां 23
नोव्हेंबराक एक कंप्लेन दिल्लो आणि तसोच काल 7 डिसेंबर पयर हो एक कंप्लेन दिल्लो आसा इन डिटेल सगळे घालून की कोण कोण हितूर इन्वॉल्व आसात आनी कशा पद्दतीन इन्वॉल्व आसात. त्यांचो एक ग्रुप आसा हे जे सगळे जमनीची डिलिंगां करता आणि भितर त्यांचो एडवायझर तो नारायण दत्ता नाईक. हो एडवायझर हे आमकां स्वता दामोदर नायकान सांगलेलें आसा आणि ही इज ऑन रिकॉर्ड तेणी बायट दिल्ली आसा की नारायण दत्ता नाईक हो आमकां कोमुलदादीन कितें करपाचें तें एडवायज करता. तो एडवायज करीत भोंवता जरी तो कमिटीर नासलो तरी. सो हे कोमुलदादीन अशें चल्लां आनी आतां हांव तुमच्या ह्या माध्यमांतसून गव्हर्मेंट ऑथॉरिटीक तशेंच एडमिनिस्ट्रेशन जे आसा कोमुलदादचें हेर कोमुलदादचे आमचे शेअर होल्डर्स आसात हेर कोमुलदादी आसात तेंचे कडेन कळकळीची विनंती करता की दीस मॅटर इज व्हेरी सिरियस. करप्शन आणि जमणी विकप इलिगली जमणी ट्रान्सफर करप प्रत्येक कोमुलदादीन चल्लां आणि जो पर्यंत गव्हर्मेंट आणि ज्यो ऑथॉरिटीज आसा त्यो ताचे दखल घेयना तो पर्यंत हे बंद जावपाचें ना. कारण 2020 जी आमी जनरल बॉडी मागलेली ह्या प्रकरणा खातीर अशी जमीन आमची लाडटात ती अजून पर्यंत ती जनरल बॉडी घेतली ना आणि एडमिनिस्ट्रेटरान जेणी दखल घेवपाक जाय आसली तेणी घेतली ना. आता फुडें तुमकां सांगता हांव आमचें विजन अशें आसा न्यू कमिटी जी इलेक्ट जाल्या आणि बाकीच्या शेअर होल्डरांच्या म्हणण्या प्रमाणे आमचें न्यू विजन जाता तितलो फंड कोमुलदादीक येवपाक जाय. फंड आमचो वाडप कशें हे एक आमचें काम आसतलें. ह्यान फुडें इलिगल स्ट्रक्चर जावची नान हेचेर आमचें स्ट्रिक्ट लक्ष आसतलें. पण हे आमी जेन्ना करता तेन्ना आमकां गव्हर्मेंटान सपोर्ट करपाक जाय. कारण आमचें एक सर्टन लिमीट पर्यंत आमी काम करपाक शकता इलिगॅलिटीच्या संदर्भात. फुडें गव्हर्मेंटान आमकां थंय मदत करची पडटली. तिसरें म्हणजे एक कोमुलदाद जी आसा टोटली इनएक्टीव आणि जेन्ना ती कोमुलदाद इनएक्टीव कोमुलदाद दाबोली कोमुनिदाद आसा अस्तित्वान आसा ती अजून पेपराचेर बट इट इज प्रॅक्टिकली नॉट ॲट ऑल म्हणजे नाच म्हटल्यार जाता कांयच ना. ते कोमुनिदादीची सुवात जी आसा ती बाय डिफॉल्ट सांकवाळ कोमुनिदादीन विलीन जावपाक जाय जी जमीन आसा ती. सो हे तीन आमचे ह्या 3 वर्सांचे 3 उद्देश आसात आणि हे आमी पूर्ण करपाक हर प्रयत्न करतले. आणि एक गोष्ट आसा म्हणटा ती अशी की केसी खुबश्यो घातलेल्यो आसात. त्यो केसी थोड्यो कॉम्प्रमायजाच्या वाटेर गेल्ल्यो आसात हांव जाणा. त्यो केसी आमी एडवायज घेवन परत कोमुलदादीच्या म्हणजे कोमुलदादी कडेन कशी ती सुवात येतली आणि इन फेवर ऑफ कोमुनिदाद जातली हेचेरूय विचार चालला. 23rd नोव्हेंबर आणि 7 डिसेंबराक तुमी जी कंप्लेंट दिला दिस इज रिगार्डिंग द सेम इन्सिडेंट ऑफ 22 lakhs. येस मॅडम. पयलीं तेन्ना खबर नासलें आमकां 22 lakhs फिगर खबर नासलें. पण आमकां इतलें कळलें की एक जमीन खंयची तरी आमची विकतात आणि तेचेर तेंच्यांनी इलिगल एक रेझोल्युशन घेतलेलें. जे रेझोल्युशन तुमकां सांगपाक विसरलो हे पळय हे तेणी रेझोल्युशन घेतलेलें. तितूर म्हटलां एक पॉयंट नंबर 19 की ही सुवात आमी तुका दिता तूं फुडें रस्तो कर तूं हें कर तूं तशें कर आमच्या म्हणजे ती सुवात जरी तुवें रस्तो केले तरी आमच्या पोझेशन म्हणजे आमच्या पोझेशनान आसतली. आता एक म्हाका सांगा तुमी रस्तो केल्या उपरांत ती वाट पब्लीक जाली ती कोणाच्या एकट्याच्या पोझेशनान उरना. हे भुरग्यांक मस्का लावपाची कामां ही ती आमकां लावपाची केल्लें. तुम्ही कोणाक दिला ही कंप्लेंट? ही कंप्लेंट आमी एडमिनिस्ट्रेटराक दिल्या. डायरेक्टर ऑफ सिव्हिल एडमिनिस्ट्रेशन जे कलेक्टराचें ऑफिस आसा मागीर चीफ सेक्रेटरी डायरेक्टर ऑफ विजिलन्स आणि एस्क्रिओ जो कोमुलदादीचो क्लार्क आसता तेका फॉर हिज इन्फॉर्मेशन. हे जेन्ना तेन्ने रेझोल्युशन आनी सर्टिफायड कॉपी दिल्या त्या व्यक्तीन सांगलें तेका ही सर्टिफायड कॉपी क्लार्कान दिल्या. सो तुका 22 लाख दिल्ल्या कारणान दामोदर नायकान हेचेर व्हेरिफिकेशन सायन करपाक जाय आणि दामोदरान
हांव नको कसले कितें बुद्धी आसा तेका दामोदरान तेचेर व्हेरिफिकेशन सायन केला. एक्चुअली दामोदर कोण? दामोदर पयलीं प्रेसिडेंट आसलो दामोदर कोमलदतीचो. दामोदर नायक हय. आणि तो दुसरो कोण सतीश सतीश नार्वेकर आणि तिसरे ट्रेजरर असले निलिमा नाईक. ही केन्नाची खबर हे आता रिसेंट आहा ती कमिटी? आता हे पळय हय आता कमिटीन आसा आणि मार्चान आमकां ताबो मेळटलो. दामोदर नाईक दुसरो कोण म्हणे? दामोदर नाईक सतीश नार्वेकर तो कोण? तो अटॉर्नी. सर आता अनेक प्रश्न सांगतो. Yes. तिसरो जे- खजिनदार कोण? तिसरे निलिमा नाईक पयलीचे आहे गेली पयलीची कमिटी. अजून कायम आसा न्ही मार्च मेरेन? मार्च मेरेन फेब्रुवारी पर्यंत आसा. मार्चान ताबो आमचे कडेन येतलो. सो हेंच्यांनी हो सगळो घोटाळो केलो असो आरोप. हय 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 दामोदर, सतीश आणि निलिमा. हय कमिटीत आसा म्हणटकूच ते येयले आणि ऍडमिनिस्ट्रेटराकूय पयशे खावंक सोदताय अशें तेंचें म्हणणें. असो तुमचो आरोप. ना ना आमचो आरोप न्हू हो. अशें तेणी दामोदरान सांगलां की आमकां ऍडमिनिस्ट्रेटराक पयशे दिवपाक जाय तेन्ना ते तूं आमच्या माध्यमांतसून दी. अच्छा तुमकां कसलो मनीस सांगता? सांगना तेणी कंप्लेन दिला बरोवन टू द ऍडमिनिस्ट्रेटर वचून दिला. हांवें इन्फॉर्मेशन दिला ऍडमिनिस्ट्रेटर 2 फावटी. ना पण तो जेन्ना इकतो तो कितें कंप्लेंट करतालो? कोण? दामोदर नाईक. दामोदर कंप्लेन करिना. कंप्लेन करता Clarification. जेणी हा एक्झॅक्टली दामोदरान व्हेरिफिकेशन करपाक जायना. सर्टिफिकेट व्हेरीफाय करपाचें काम क्लार्काचें. पण हांगा तेणी सांगलें तुका आपणेन 22 लाख दिल्या सो यू हॅव टू एज अ विटनस सायन करपाक जाय आणि तो हांगा सायन करता. पण जागो घेतलेल्यान कंप्लेन कित्याक केली? ताका जागो मेळूंक ना रस्तो. ना मेळून ना मेळून अडचण ती आहे. येस तेजी घरां आसा हय? जागो दुसऱ्याच्या यांच्यानी कितें केला जागो दुसऱ्याचो. कोमलदाद म्हणटा तूं हे रस्त्यान ह्या सायडीन जागो रस्तो व्हर पण जेन्ना पयलो तेन्ना जागो दुसऱ्याच्याच पोझिशनान आसा आणि हे जागो विकतात. तेजे घर आसा थंय म्हणजे तो घरा कडेन ना ते बांदपाक प्लॉट करून विकपाक. प्लॉट आसा तो तेका तो रस्तो राखूंक जाय म्हणटा हय, तेका. हय. कोण तो? संथान नानू तेका एक्चुअली अप्रोच रोड दुसरो आसा पण हो तेका शॉर्टकट जाता. तेका ऑलरेडी आसा. हेणे ती कंप्लेन केली आपले 22 लाख खाल्ले म्हणून. हय 22 लाख खाल्ले म्हणून कंप्लेन केला. पुंडलीक गांवकर त्याचो एजंट म्हणजे तो जो कामां पळयतालो तो. तेन्ना कॉम्युनिटी जमीन अजून काय दिवंक ना न्हू? ना दिवंक ना ना दिवंक ना. दिवंक ना. आमी हाडयली ती. हय. आता जो प्रश्न दिता आता त्याच्या 22 लाखांचो. आता प्रश्न उरला त्याच्या 22 लाखाचो आणि हेज्या पयलीं असले कितें कितें जाला पळय तितलेय प्रश्न. आपण फाल्यां अशें जावं शकना की मॅटर बिटवीन देम ओनली. म्हणल्यार तो जातलो हांव हेजे 22 लाख रुपये उसने घेतलेले ते दिवपाचे आसा. हांगा कोमुनिदादचो काय प्रश्नच ना. ना पण तेणी आपणेन स्वता लेटर दिला खंय की लेटर? आसा येता न्हू. तुका हांव कॉपी दिता तुमकां सगळ्यांक हाडलें न्हू. ताणें पर्सनल लेटर दिला. हय ऑलरेडी दिले दोगांयनी दिले. हां हे सांग. संथान नानूनय दिला आणि हे केला हांवें नोटरी करून घेतला हांवें. सो बेसिकली संतान नानून कंप्लेन केल्या की आपल्या संतान नानून सांगला की आपण एजंट नेमला त्या एजंटा कडेन तुम्ही उलयल्यात आणि जे तुम्ही डील केला ते फुलफिल करात. अजून फुलफिल जावंक ना. मागीर त्या एजंटान म्हणजे पुंडलीक गांवकर हेणी बरयला की आपण 22 लाख तुका दिल्या तुवें मेजून घेतल्या नोटी अमके कडेन मेजले हे सगळे डिटेल दिला तेणी. पण तूं अजून ते फुलफिल करिना. एक तरी आपले पयशे रिटर्न दी नाजाल्यार जागो दी. सो बेसिकली भलत्याचो जागो तिसऱ्या मनशाक भलत्या विकून तिसऱ्या पयशे मनशान घेतले विकलो. आणि ताका जागोय मेळूंक ना. हय हय मेळोंक ना. पण भलत्याच मनशाचो प्रश्न तुम्ही स्वातीन घेतलो. एक्झॅक्टली आता हो प्रश्न येता पूण आमी भलत्या मनशाचो घेवंक ना. आमी प्रश्न घेतला हातीन कोमलदादीच्या त्या सिटार बसून मनीस कितें कितें करता हें कळपाक जाय. तेणी एक्चुअली तेंच्यांनी कोमलदादीची सुवात समजून विकलेली ती भलत्याची न्हू. मागीर ती भलत्याची जाली हो वेगळो प्रश्न. आणि हितूर व्हडलो प्रश्न आसा एडमिनिस्ट्रेटराचें नांव येयलां. दिस इज व्हेरी सिरियस हें. हो सिरियसनेस आहा भितर चड. तू सांगता पळय की भलत्याचेर जागो पण दामोदर नाईक सारको जर ते प्रेसिडेंट आसा हय तेका खबर ना ताचे कडेन सर्वे प्लॅन ना हे ना ते ना. कितें तूं जाता समज फाल्यां तूं जालो तर तुका सगळे खबर आसपाक जाय. तशें दामोदराक खबर ना. तेणी कितें केलें कोण मनीस जो विचारणारो आसा तो पॅरलायज जाला
तो आनी विचारपाक खंय येतलो आपूण 22 लाख घेतलो थंयच्यान रस्तो दितलो आनी आपूण मेकळो फुडले तांकां मागीर झगडो न्ही. आता तो एक प्रकार आरोप केला की गोंयचे सगळ्या कम्युनिटींनी असे इलिगल जमिनी विकपाचे काम चल्लां. सगळे म्हणजे खूब हय खुबशा खंयच्या बेजीसार आरोप केला तो आनी तो ना हेच्या पयलीं खुबशे प्रकरणां कितलींच गाजल्यात त्या बेजाचेर कितलींशीच प्रकरणां गाजल्यात आनी गव्हर्मेंटा कडेन कितलींशीच प्रकरणां पडलेलीं आसात. कित्याक सरकार वगैरे रावता दिसता? आता सरकार कितें वगैरे रावता हें सरकारान सांगचें पडटलें. ह्यान फुडें अशें आमी तरी आमचे कोमुनितातीक जावंक दिवचे ना. आमी सिरियसली घेतलां आनी ते आमी सिरियसलीच फुडें व्हरतले. गव्हर्नमेंटाची दखल घेवची अशी तुमची मागणी. गव्हर्मेंटान जरूर दखल घेवची आनी इलिगल घरां बांदले तेचेर प्रश्न काडच्या पेक्षा हे अशे विकतात लाख लाख भर सुवाती आतां 4,80,000 स्क्वेअर मिटर जाग्याचो प्रश्न येता फुडें कोर्टान आसा पेंडींग. कळ्ळें कोमुनिताची सुवात पावली कोर्टान कसो हो एक त्यातल्या त्यात मुद्दो कितले पयशे आमचे वयता कोमुनितातीचे ती डिफेंड करपाक खूब. खंयचीय जागा सांकवाळे हाय हॉटेलाच्या फाटल्यान सांगताना न्ही अजून पोलीस कंप्लेंट घ्यायला आता पुलीस कंप्लेंट करपाचो आसा आता म्हणजे हे आयकलेल्यो खबरी ती तेचे हे कित्याक करूं ना कितें एकांचो तो पयशे सोडीतूय बी तेचो आमकां प्रश्न ना. आमकां मुद्दो आसा आमची कोमुनिदाद फुडें करून तुमी पयशे काडटात पळय आनी आपूण सगळ्यांक खूब हुशार खूब बरो खूब हें म्हणटात तें रॉंग. हे लोकांच्या फुड्यान येवपाक जाय. आनी तुमी आयज वगैरे रावले जाल्यार फाल्यां तुमचेरूय उलटूंक शकता न्ही ते चार्ज घेतले. एक्झॅक्टली तो चार्ज आमचेर येतलो ना म्हणटल्यार तुमी कशे उगी रावले हो प्रश्न जाता ना. बेसिकली 3 मेजर मेंबर ऑफ दी फॉर्मर जे आसलेले तांचे नांव तुम्ही हय. सांगता. ते बेजिकली तशें सांगपाक वचत कोण कोण एडवायझर तेंचो आसा नारायण दत्ता नायक सगळ्यान व्हडलो चोर कोमुनिदादची सुवात खावपी. हांव जेन्ना बेधडक स्टेटमेंट करता म्हाजे कडेन कितें तरी आसतलें नाजाल्यार तो RTIचे एप्लिकेशन लोकांक त्रास करता म्हाका करचो ना. हांव जाणा म्हाका पुरेपूर खबर आहा आनी पुरेपूर जाणीवपूर्वक हांव सांगता नारायण दत्ता नायक हेणीन सुरवात आमची खुबशी सुवात खावपाक केल्या. तो आनी दामोदर दोगी पार्टनर. दामोदर नायकान 53,000 उमिया तेका दामोदर जबाबदार. दामोदर नायक जो आतां प्रेसिडेंट आहा दिस इज इन 1995 अजून म्हाजे कडेन तेचो रिकॉर्ड आसा. तेणी चॅलेंज करूं न्ही हांव सांगता तेका. पूण नारायण दत्तान खुर्चेर ना न्ही आतां खुर्चेर ना एडवायस आतां पेडार सॉरी एडवायस हांवें तुका चुकीचो एडवायस दितलो आनी तूं तो घेतलो हें सारकें जायना न्ही. हें आतां केन्ना हें तेचें प्रकरण कितें जावपाचें आसा पळय त्याच्या पयलीं तेचो स्टेट इज ऑन रिकॉर्ड. कोण दामोदर तेणी कितें जालां नारायण दत्ता नायक हो हांगा कोमुनिदादीन येयल्लो कारण तो आमचो एडवायझर. कॉपी आसा आं कॉपी आसा ना हेजे रिकॉर्डिंग आसा तेजें रिकॉर्डिंग आसा ती बायट आसा. प्रताप फाटल्या फावटी फाटल्या दिसांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली तुवें हय सेम एलिगेशन्स की खूब जाणां कडेन जागे पण सांकवाळ हातून अशें खरेंच घडटा की फाटल्या फावटी तुमी तुका याद आसतलें नारायणाचेर हल्लो जाल्लो तेन्नाय तुमी एक प्रेस कॉन्फरन्स एक्झॅक्टली. आतां कितें आसता हांवूय काय तितलो मूर्ख न्हू तेचेर हल्लो जाला आनी हांव प्रेस कॉन्फरन्स घेता. हांव तुमकां खरें सांगता ते प्रेसाच्या भायर वचून सुद्दां तुमकां सांगपाक शकता की हांव मूर्ख न्हू तितलो की तेचेर हल्लो जालो आसतना तेका सगळ्या वाटेनसून जेन्ना हें मेळटा की अरे रे तेका मारलो अशा पद्दतीन जेन्ना लोक नजरेन पळयता तेकडे तेन्ना हांव हांगा बसून प्रेस कॉन्फरन्स घेता आनी सांगता की हो चोर म्हणून. हांव कित्याक सांगता तुमकां तेचें एक स्टेटमेंट इतल्या लोकांक त्रास करता समाजाक आनी तो खायत आसता आनी तो निर्लज्जपणान हांसत आसता तेंचेर. दिस इज व्हेरी बॅड आनी कोणी तरी म्हणपाक कोणी तरी हें भायर काडपाकूच जाय. तेची खंयचीय प्रकरणां काडली ना हांवें फ्रॉम केन्नाच्यान काडटा हांव. आतां इतलें की आमी कोर्टान वचोन ते लाखो खर्च करून करपाक शकना. इतलेंच आमचे कडेन कितें तें कमी आसा. पूण गव्हर्नमेंट सो मोठो कित्याक घेयना? गव्हर्मेंट कित्याक हे लोकूच तेन्ना गव्हर्मेंट आनी एक प्रकरण जर हांव तुमकां सांगात तुमी पेपरार घालचें सुद्दां ना. आतां हांव सांगता तुमकां तरी तुमी घालात पेपरार किंवा ना घालूं. जेन्ना 1,12,425 स्क्वेअर मिटर जागा ह्या नारायणान विकपाक काडली कोमुनिदादीची विकपाक तेजे म्हाजे कडेन रिकॉर्ड आसा. तेणी अर्दी 40,000 अरावंड विकलेली इन एडवान्स पयशे घेतलेले MOU करून
हेका अप्रुव्हल दिल्ले कोणी गव्हर्नमेंटान. कोण असलो गव्हर्नमेंटान? जुझे फिलिप रेव्हन्यू मिनिस्टर असलो आणि नारायण डेली दारान असतालो तो ह्या कारणाक लागून. आता आमच्या सारखे लोक सांगतात कोण बडबडटात सोडटात असल्यो गोष्टी जाता पूण हे खूप वाईट. आता तो मिनिस्टराचे तो मिनिस्टर असलो तोय माझ्यावर एलिगेशन कितें घालून कितें करूंक सोदता. म्हाजे कडेन प्रूफ डॉक्युमेंटरी एविडन्स आहा न्हू. मामलादारा कडसून दिल्ली लेटरां आसात, कलेक्टरा कडेन आसात, हे रेव्हेन्यू डिपार्टमेंटानसून धाडलेली लेटरां आसात. ती काय फटींग जावची ना. सो दिस इज वॉट पण हे केन्नाची खबर तुझे वेले आसतना ही 2009-11 समथिंग. ती ओल्ड गोष्ट. तू आता एकदम 12 वर्सांनी सांगता मला ना ना हे सांगला हांवें. हे सांगला पहिले काय कंप्लेन दिल्या सांगला. आता आता कितें जाता एखादें कोणी आयकोंक ना तेका मागीर आयकतकच मागीर कशें न्यू कशें दिसता. आतां तो कशें पण दुसरी गोष्ट सांगता की दाबोलीची जी जागा आसा ते तुमच्या भितर कितें विलीन हा आमकां न्हू अंडर द कोड ऑफ कम्युनिदाद आमकां रूल कोण करता? कोड ऑफ कम्युनिदाद. आमी तेच्या खाली वता. सो त्या म्हणण्याप्रमाणे जर सटल अमूक वर्सां एक 5, 10, 15 वर्सां जर जाली आनी थंय कोणूच एक्टीव ना जाल्यार तेची जी स्वत आहा ते सायडीक जी कम्युनिदाद आहा तितून विलीन जावपाक जाय. कोण लागत त्या कोमनात दाबोली? ना पूण ती शेजारी कम्युनिटी पळयता. शेजारी हय शेजारी आमी न्हू दामोल तिकली आहा न्ही कोमनात? चिखले आसा पूण सांकवाळ आनी दाबोले हे त्याच्या थोडे मदीं सुवात मदीं बी आसा. ती चिखलेन वचपाक शकना. म्हणजे तिकलेक वयता. जॉग्राफिकली ती दाबोलेक येता आणि आमी ती क्लेम करीत आसा पयलीं पासून. दाबोली चिखली सांकवाळ कम्युनिटी आमी क्लेम करीत आसा आणि ती थोडी मदीं आसा कशी दोनी सायडीनी आमची सांकवाळ मदीं दाबोली पॅच इल्लो आसा. सो तो ऑटोमॅटिकली आमच्यान विलीन जावपाक. कितली आसतली ती जागा ना म्हटल्यार म्हाका दिसता अशी आसपाक जाय 1 लाखाच्या अरावंड. प्रताप बाब कम्युनिदाद म्हणटकूच खुबशे लँडस्केप्स आयकोंक येता. सो हेचेर कंट्रोल दवरपाक जायना तुमच्यान बिकॉज वी हॅव सीन की एनक्रोचर जातात लोक आडयतात बांदतात. हेचेर कित्या खातीर आता जाला कितें की आमी प्रॅक्टिकली पळयलां. तुमी आमच्या पेक्षा ह्या हितून चड माहीर आसतले हुशार आसतले की आमी ती ना आमी आना अशा ती कितें जालां गव्हर्मेंट पळय कशें आसता. गव्हर्मेंटाक इलेक्शनाक जाय वोटर येता आनी तो आपूण एक घर बांदता. तेचे टायम वयता म्हणसर तेच्या घराचेर एक्शन जाता म्हणसर वर्सां वयतात. ती वर्सां गेली काय तो थंय घट जाता. तो थंय उरलो एक जावन एक अशें लागत गेल्यार घरां कितलीशीच जालीं. तेच्या उपरांत तेजेर कंट्रोल उरलोच ना कोणाचो. हो कंट्रोल दवरतलो जाल्यार जी आतां घरां आसात हें म्हाजें म्हणणें जी आतां घरां आसात तेंचेर सरकारान कितें तरी विचार करपाक जाय. बाबा तांकां जाल्यार तांकां दियात खंयच्या तरी पद्दतीन रेव्हेन्यू जनरेट करात. आमकां कमुलदादीकूय रेव्हेन्यू येवनी शेअर होल्डरांक बेनिफीट मेळोनी आनी सरकाराकूय रेव्हेन्यू मेळोनी. पण हें करता आसतना तेच्या फुडें आनीक इलिगल कन्स्ट्रक्शनां जावची न्हू हेचेर वॉच आसपाक जाय. गोंयांत कम्युनिदाद सारको एक स्पेशल हक्क दिल्लो आसा आनी तेतून तूं म्हणटा तसो बहुतेक कम्युनिदाद इलिगल कामां करता. एक खंयची गोष्ट अशी हें कशें सुदारूंक शकतात? ना जर गव्हर्मेंटान मनान हाडलें जाल्यार पळय आमच्या संविधानान आनी आमचे कायदे असे आसात. कोड ऑफ कम्युनिदाद कायदो जर सारको फॉलो करीत एकूय घर उरपाक शकना. एन्क्रोचमेंट जावचेच ना पूण कोण फॉलो करता कोण फॉलो करिना. तो फॉलो जावपाक जाय आनी ताका कोणें आदार दिवपाक जाय गव्हर्मेंटान. आमी एडमिनिस्ट्रेटराक एक लेटर धाडलें तेचेर विचार करपाक 2-2 वर्सां लागतात. तें जावपाक जायना न्हू. धाडलें की तेचेर विचार जावपाक जाय. अशा परिस्थितीत तुम्ही कशी आता आमी गरज पडली जाल्यार कोर्टा कडेन वयतले हें शुअर. आमी ठरयलां. हा इतके वर्सां कितें वचना? ना आमी आतां कमिटीचेर फर्स्ट टायम येयला न्हू. तो पावर कमिटीक आसता. प्रताप बाब होतून ह्या कमिटीत तुमच्या कोण म्हणजे बिल्डर्स बीन अशे आहात कितें काय ना ना कित्याक अशें आयकूंक येयला कोण बिल्डर्स अशें कित्या तरी कम्युनिदाद आहात ना आयकूंक येयला म्हाका. ना कोण ना कम्युनिदाद ना कोण तुमच्या न्हू हा? म्हणजे आनी खंय तरी म्हणजे तुमच्या हा काय विचारता हांव. ना. बाकीच्या तुमी हांव ना ऐकलाय.
आमच्या भितर तुमच्या ना आणि कशा ना 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 हांव नको जावपाची शक्यता आसा जावपाची काय ना 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 बरं एक प्रश्न हा. तू एक कंप्लेंट केलेलो पळय तेन्ना आमचो सचिन देसाई आसलेलो डेप्युटी कलेक्टर हय. एनक्रोचमेंट का कितें जालें म्हाका असं 1 वर्सा पयलीं केलेलो का कितें जानेवारी म्हयन्यात हय ते कितें केलं म्हाका फॉलोअप कितें जालो तो आमी फॉलोअप तेका परत परत रिमाइंडर सुद्धा धाडल्या त्या बाबतींत पण काय सांगना आतां जेन्ना आमी कोमुलदादीच्या हेतूर येयल्यात कोमुलदादीन कमिटीचेर येयल्यात तेन्ना आमकां एक मातशें हें मेळटा की एटलिस्ट कोमुलदादीच्या तर्फेन आमकां ते पावर्स दिल्ल्या ते यूज करूंक मेळटा कोर्टान जाय जाल्यार आमच्यान रेजोल्युशन घेवन कोर्टान वचपाक जाता जनरल बॉडी आफोवन जनरल बॉडीक सांगून आमी ते मॅटर आमी इंडिपेंडंटली कोर्टान व्हरपाक शकता नाजाल्यार जाता कितें प्रताप एकटो झगडटा एकटो कोर्टान वयता जागा येता कोमुलदादी कडेन ती म्युटेशन करपाक कोमुलदाद तयार नासता तुमकां उदाहरण दिता हांवें 2015 सालान 17 सालान हायकोर्टान हें दिलां म्हाजे सायडीक वर्डीक दिलां कितें सांगलां की ही प्रताप माजोवकरची झगडटा ती खरी कोमुलदादची सुवात हांवें दाखोवन दिलें की ती आमची कोमुलदादची सुवात पण म्युटेशन अजुनूय करिनात ते कोणी करपाक जाय एडमिनिस्ट्रेटर आनी कोमुलदादच्या शेअर होल्डर हेणी कमिटीन पण ते करिनात डिस्पायट ऑफ रिपीटेड रिमाइंडर्स प्रताप कितें आसता की आमी खुबशे एलिगेशन्स आयकतात जाय टायम की जे कोमिदादचे शेअर होल्डर्स जावं कमिटी मेंबर आसतात तेंचे जायते कडेन तेंची जागा आसता तेंचे वाडटात तेंची जागा बरोबर हे सारकें कित्या खातीर अशें आयकूंक येता काय एलिगेशन्स जाता आयकोंक येवंक ना एक सत्य परिस्थिती आहा आयकोंक खंय ना खरी परिस्थिती खरेंच आसा खूब जाणांच्यो आसात आनी त्यो कश्यो जाल्यात वाडटात कश्यो वाडल्यात कश्यो की तेचेर एक्शन सुरवातीक कोणूच घेना ते करता आसा आतां जाता कितें एक भाटकार तुमकां उदाहरण दिता हांव एक भाटकार आतां हे शेअर होल्डर कोमुलदादचे भाटकार शेअर होल्डर कोड जर वाचपाक वचत कोमुलदादचे भाटकार ते आनी फक्त गव्हर्मेंट तेचेर वॉच दवरपाक आसा दुसरें गव्हर्मेंटाचें कांय काम ना तितूर बरें वायट सगळे कोमुलदादचे शेअर होल्डरांनी पळोवपाचें एखादे शेअर होल्डरांनी तूं सांगता तशें बांदले तो कित्याक बांदता कित्याक हांवें खूब जाणां कडेन विचारलें बाबा तूं अशें कित्याक करता 10 घरां जालीं हांगासर आनी आपणाक रावपाक घर ना आपुणूय बांदतलो न्हू तो 10 घरां बांदता तेचेर एक्शन जायना हांव भाटकार हांवें तोंड पळोवप हो प्रश्न उत्पन्न जाता तुमच्या कोमिनीदादान जणकार कितले आणि शेअर होल्डर कितले ना आमचे कोमुलदादी फक्त शेअर होल्डर जणकार ना म्हणजे कोणूय शेअर होल्डर जावंक शकता काय शेअर विकत घेता तो शेअर होल्डर मेंबर कशें जावप म्हणजे शेअर घेता कितें आमचे शेअर होल्डर शेअर विकत घे तू शेअर होल्डर जालो फुडल्या कमिटी हांगा बसयत हय, मागीर